नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आखाड स्पेशल झणझणीत मटणाच्या रशासोबत. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी चुलीवर एक मोठं पातेलं ठेवून घेतलं. त्याच्यानंतर मी त्यात एक पळी तेल ओतून घेतलं आणि खडे मसाले टाकले. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दगडी फूल आणि दालचिनी टाकून घेतली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि आपल्याला कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे. आपला कांदा जोपर्यंत चुलीवर भाजत आहे तोपर्यंत मी इकडे मटण घेतलं. मटणाला मी 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यात आलं लसूणची पेस्ट किंवा किसून टाकलं तरी चालेल आणि ते छानपैकी मिक्स करून घेतलं. तोपर्यंत आपल्या इकडे कांदासुद्धा भाजलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यात आपण मटणाला हळद आणि मीठ लावून घेतलं होतं, मी ते त्यात टाकून घेतलं आणि ते छान असं त्याला परतून घेतलं आणि थोडीशी सोबत त्यात कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकलेली आहे आणि त्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. लगेच पाणी नाही ओतायचं, आपल्याला झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून मटणाचं अंगचं पाणी असतं ते सुटेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मटणाला पाणी सुटलेलं आहे. मी कोणतंही पाणी अजून टाकलेलं नाही आहे. त्याच्यानंतर त्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मटणाला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर मसाल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरं खिसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 मोठे चिरलेले कांदे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो एवढे सगळे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये सुके मसाले भाजूया. सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजतानाच आपल्याला त्याच्यात आलं आणि लसूण ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले भाजल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही घेतलं तरी चालेल, टोमॅटो भाजून नाही घेतलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेले सर्व पदार्थ त्यात टाकून त्याची छान अशी पेस्ट टाकून घ्यायची आहे. पेस्ट करताना मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी छान अशी त्याची पेस्ट करून घेतली आणि तोपर्यंत त्याच पातेल्यामध्ये मी आळणी साईडला काढून पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि आपण जो आत्ता मसाला बारीक केला होता तो टाकला आणि मसाल्याला छान असं मिक्स करून घेतलं. आपल्याला मसाला परतत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यात मी गरम मसाला टाकलेला आहे घरकुलचा. त्याच्यानंतर लाल पावडर, मीठ आपण ऑलरेडी आळणी करताना टाकलेला आहे त्याच्यामुळे मी परत मीठ टाकलेलं नाही आहे. मसाला आपल्याला छान असा तेल सुटेस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातच आपल्याला घरची कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असा मसाला भाजलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे. आपला मसाला छान असा भाजल्यानंतर आपल्याला त्यात आळणी जे केलं होतं आपण ते ओतून घ्यायचं आहे आणि मस्त असं उकळून घ्यायचं आहे. तर आपला झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही आखाड स्पेशल मटणाचा रस्सा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.